Z24 न्यूज। 14 एप्रिल हा कॅनडामध्ये सुद्धा समता दिवस म्हणून साजरा केला जातो। तसंच ही बहुजनांची दिवाळी आहे। 14 एप्रिल म्हणजे बहुजन समाजाच्या जीवनातील सर्वात मोठी दिवाळी आहे आणि तशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा 14 एप्रिल साजरा केला जावा अशी आमची प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाची सर्व भारतीय जनतेला म्हणजे एक तुम्हाला बाबासाहेब स्वीकारायचं तर बाबासाहेब विचारासकट स्वीकारावं लागतं। केवळ बाबासाहेबांची केवळ जयंतीपुरता वगैरे नाही, विचारासकट तुम्हाला बाबासाहेबांचा विचार पटत असेल तर बाबासाहेबांचं नाव घ्या, अन्यथा अशा लोकांना राजकीय फक्त पोळी भाजण्यासाठी। प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष युवराज आहिरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला सल्ला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारा, फक्त राजकीय पोळी भाजण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊ नका। पहा प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष युवराज आहिरे यांची रोखठोक मुलाखत फक्त Z24 न्यूजवर। नमस्कार, मी विनोद शिंदे, आपण पाहता Z24 न्यूज। Z24 न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष युवराज आहिरे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून सध्या आपण जाणून घेऊ, लवकरच 14 एप्रिल येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पक्षाची भूमिका काय असेल त्याबद्दल आपण जाणून घेऊ। जय भीम सर, Z24 न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सध्या 14 एप्रिल येत आहे, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय असेल? आपल्यासाठी अतिशय आनंदाचा हा दिवस आहे 14 एप्रिल हा। आणि आपण पाहतो की कालच आपण कॅनडा सरकारनं भारताबाहेर कॅनडा सरकारनं 14 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय एक समता दिवस म्हणून साजरा करण्याचा डिक्लेअर केलेला आहे, जाहीर केलेला आहे। आणि सरकारी पातळीवर कॅनडामध्ये संपूर्ण कॅनडा देशामध्ये समता दिवस म्हणून 14 एप्रिल साजरी केली जाणार आहे। म्हणजे आज आपण पाहतोय की जगातील अनेक राष्ट्रांमध्ये हे जे बाबासाहेबांचा जयंती दिवस आहे आणि बहुजनांचा हा जो स्वाभिमान दिवस आहे किंवा बहुजनांचा जो स्वातंत्र्य दिवस आहे, तर याला आता जगमान्यता मिळत आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांना जगामधून मोठ्या प्रमाणात एक प्रतिसाद मिळत आहे। आणि म्हणूनच त्याचाच परिणाम म्हणून 14 एप्रिल हा कॅनडामध्ये सुद्धा समता दिवस म्हणून साजरा केला जातो। तसंच ही बहुजनांची दिवाळी आहे। 14 एप्रिल म्हणजे बहुजन समाजाच्या जीवनातील सर्वात मोठी दिवाळी आहे आणि तशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा 14 एप्रिल साजरा केला जावा अशी आमची प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षाची सर्व भारतीय जनतेला म्हणजे एक विनंती आहे। आणि भारतीय जनतेला ही एक निसर्गाची खास मोठी एक भेट आहे असं म्हणता येईल। बहुजनांचा पक्ष म्हणून भारत देशामध्ये बहुजन पार्टी जी आहे बसपा ही प्रामुख्याने ओळखली जाते, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बहुजन समाज पार्टी ही मान्यवर कांशीराम साहेबांनी स्थापन केलेला पक्ष होता आणि तो बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर असे एक त्रिसूत्री महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारा हा पक्ष असे या देशामध्ये जी ओळख होती। परंतु त्याचं जे संघटन आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याला सध्याच्या ज्या अध्यक्ष आहेत बहन कुमारी मायावतीजी यांनी त्या संघटनेला अतिशय कमजोर केलेला आहे। अंतर्गत त्या पक्षामध्ये एक हुकुमशाही प्रकारची जी कार्यपद्धती त्यांनी त्याच्यामध्ये अंमलात आणली आणि त्याच्यामुळे त्यांचा केडर हात पूर्णतः तुटून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या पक्षाची ती वाताहत झालेली आहे, विचारधारेची नाही। विचारधारा तर सक्षमपणे आम्ही बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराजांची पुढे नेणारच आहोत। सर्व बहुजन समाज तो विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे। तर बहन कुमारी मायावती यांना त्याच्यात इंटरेस्ट नसेल, त्यांनी जर त्याच्यामधून काही राजकीय सौदेबाजी करून आणि त्याच्यामधून जर त्यांना काही अपयश आले असेल तर तो त्यांचा विषय आहे। परंतु ही मुवमेंट पुढे जाणार आहे आणि कोणीही याला अडवलं तरी थांबू शकत नाही आहे किंवा कोणीही सौदेबाजी केली तात्कालिक थोडाफार सेटबॅक बसतो। परंतु ही मुवमेंट आम्ही निश्चितपणे प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष आणि तमाम ज्या देशामधील फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने चालणारे ज्या संघटना पक्ष आहेत ही विचारधारा आम्ही मोठ्या प्रमाणात पुढे नेणार आहोत, त्याच्याबद्दल काही काळजी नसेल। आपण सांगितलं की हुकुमशाही पक्षामध्ये चालते, सौदेबाजी पक्षामध्ये चालते। कालच आपण पाहिलंय, 2 दिवसापूर्वी आपण गुढीपाडव्याच्या शिवाजी पार्कमध्ये मैदानावरती पाहिलं की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मन सैनिकांना देखील आवाहन केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण प्रत्येकाने साजरी करावी। हे त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही काय म्हणून विचार करता आणि कसं बघतास त्या स्टेटमेंटला? बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला एकीकडे आपण देशातील जी शांतता आहे
ते धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत की मशिदीसमोर भोंगे लावा किंवा मशिदीचे भोंगे उतरवा आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आधार घेऊ पाहत आहात। तर हे दोघं वन साईड तुम्ही काम करावं, एक तर द्वेष पसरवा किंवा बाबासाहेब स्वीकारायचा तर बाबासाहेबांचा विचार स्वीकारायचा, समतेचा विचार स्वीकारायचा, देशाच्या भल्याचा विचार स्वीकारायचा। या ठिकाणी लोकशाही आहे आणि तुम्ही लोकशाही मानत नसाल, येथील कुठल्या मुस्लिम बांधवांच्या विरोधात किंवा मस्जिदीच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारचे वक्तव्य करून या ठिकाणी जर गदारोळ निर्माण करणार असाल आणि दुसऱ्या तुम्ही लगेच बाबासाहेबांचं नाव घेत असाल तर हे गोष्ट आम्हाला तर न मानणाऱ्या आहे, बहुजन समाज आम्हाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत। तुम्हाला बाबासाहेब स्वीकारायचं तर बाबासाहेब विचारासकट स्वीकारावा लागतो, केवळ बाबासाहेबांची केवळ जयंतीपुरता वगैरे नाही, विचारासकट तुम्हाला बाबासाहेबांचा विचार पटत असेल तर बाबासाहेबांचं नाव घ्या। अन्यथा अशा लोकांना राजकीय फक्त पोळी भाजण्यासाठी आता कितीक लोक आहेत ना, बहुजन समाजातील किंवा एससीचेही लोक आहेत जे इतर पक्षामध्ये काम करतात, बाबासाहेब विरोधी पक्ष विरोधी विचारधारा मनवादी पक्षामध्ये काम करतात, ते नाहीत बाबासाहेबांची जयंती साजरी करत, काय फरक पडत नाही। किती आहेत याच्यापेक्षा कसे आहेत हे महत्त्वाचं आहे। राजसाहेबांना आम्ही एवढंच सांगू शकतो की बाबासाहेबांचे विचार जर मान्य असेल तर तुम्ही जयंती साजरी करा, अन्यथा नाही केली तरी आम्ही सक्षम आहोत। पुरा आज आपण बघतो कोरोनासारख्या महामारीतून आता आपण कुठं बाहेर पडतोय, महाराष्ट्र बाहेर पडतोय, देश बाहेर पडतोय, अशा वेळी समाजाला स्थैर्याची गरज आहे, शांततेची गरज आहे। तर अशा प्रकारचं काही त्यांनी जर चांगले जर प्रोग्राम दिले असते विरोधी पक्ष म्हणून, आज ते भाजपकडे जात आहेत, तर ते भाजपबरोबर जात असताना सुद्धा चांगला विरोधी पक्ष म्हणून जर ते सक्षमपणे उभा राहिले तर महाराष्ट्राला गरजच आहे। असं नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बॅलन्स पाहिजे, तर तशा प्रकारचा विरोधी पक्ष त्यांनी बनणं गरजेचं होतं। परंतु त्यांनी केवळ भाजपचं उगं ओढण्यामध्ये त्यात काय मोठं हासिल होईल असं मला अजिबातच वाटत नाही आणि होणारच नाही आहे। फक्त ते काय भाजपची दारू मनसेच्या बाटलीमध्ये भरली असं होऊ नये, पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते एक चांगले नेते महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे आमच्या लोकशाहीला अशा नेत्यांची गरज आहे, फक्त राजकीय स्टंट किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी असे स्टंट करू नये असं राष्ट्रीय अध्यक्ष युवराज आयरे हे सांगत आहेत। आपण पाहता Z24 न्यूज, मी विनोद शिंदे, मुंबई। Z24 न्यूज।